मी समीर. मी कधीही स्वप्न पाहणारा मुलगा नव्हतो. कारण स्वप्न पाहायला वेळ आणि मन मोकळं लागतं. आणि माझ्या आयुष्यात ते दोन्हीही कधीच नव्हतं. वडील लहानपणीच देवाघरी गेले. त्यामुळे माझी सर्व जबाबदारी आईवर आली होती. मुलाच्या पुढच्या आयुष्यासाठी खचून न जाता आईने मिळेल ते काम करायला सुरुवात केली. आई लोकांकडे भांडी घासायची, कोणाच्या घरी फरशी पुसण्यासाठी जात होती, तर कोणाच्या घरी लहान मुले सांभाळायला. आणि मी शाळेत बसून अक्षर गिरवायचो. कधीही चांगले कपडे अंगावर घातले नाहीत. लोकांनी दिलेल्या जुन्या कपड्यांवर शाळा शिकत होतो. कधीकधी वेळेवर अन्न मिळायचे नाही, पण पोटात भुकेचा आवाज शिक्षकांच्या आवाजापेक्षा मोठा असायचा. आईचे कष्ट डोळ्यांनी दिसत होते, पण माझे वय लहान असल्यामुळे मला काहीही काम करता येत नव्हते. पण आईचाही त्रास बघवत नव्हता. 10वीतच शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. आईची ही इच्छा होती मुलाला खूप शिकवण्याची, त्यामुळे त्याच्यासाठी ती वाटेल ते प्रयत्न करत होती. माझी शिकण्याची आवड बघून आणि शाळेत माझी सरांकडून होत असलेली शाबासकी बघून आई म्हणाली, शिकायला आवडत असेल तर शिक. पण मी शिक्षण बंद करण्याचा निर्णय पक्का केला होता. कारण आईचे हाल डोळ्यांना दिसत होते. त्यामुळे माझ्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा होता. पैसे कमवण्याचे वेळ डोक्यात शिरले होते. तेव्हापासून मी काम करत आलो. सुरुवातीला एका नाश्ता सेंटरवर काम केले. दिवसाला 100 रुपये मिळत होते. त्यातही मी समाधानी होतो. आपल्या या छोट्याशा मदतीने आईला थोडा हातभार लागेल, तिचा त्रास कमी होईल, हाच विचार मनात होता. पण या लहान वयात आपल्या मुलाला शिक्षण सोडून काम करावे लागत आहे, या गोष्टीचे आईला वाईट वाटत होते. काही दिवसांनी ते काम सोडून पुन्हा मी मजूर म्हणून बांधकामाच्या कामात शिरलो. तिथे पैसे भरपूर मिळत होते, पण माझ्या ताकदीनुसार ते काम मला जमत नव्हते. विटा, वाळू, खडी डोक्यांवरून मोठमोठ्या इमारतीमध्ये डोक्यावरून घेऊन जायला लागत होते. ते काम माझ्या अवकातीच्या बाहेर होते. त्यामुळे तेही काम तिथेच संपले आणि शेवटी मला एका गावातल्या माणसाने एक नोकरी शोधून दिली. ती म्हणजे नोकर. एका मोठ्या आलिशान बंगल्यात नोकर म्हणून काम मिळाले होते. करणे गरजेचेच होते. त्यामुळे वेळ न लावता मी त्या घरात गेलो. ते घर बाहेरून पाहिलं आणि क्षणभर वाटलं, मी चुकून इथे आलोय का? मोठं गेट, उंच बिल्डिंग. इकडे तिकडे पाहत आतमध्ये प्रवेश केला. फरशी चकचक करत होती. भिंतीवर हसणारी माणसं दिसत होती. आणि मी चप्पल घालून मेन दरवाजाच्या बाहेरच उभा राहिलो. तेवढ्यात त्या आलिशान बंगल्याचा मालक बाहेर आला. त्यांनी माझ्याकडे बघून बस म्हणून कोणताही आदर त्यांनी केला नाही. पण मालक बोलले मात्र नीट. त्यांनी कामाचे स्वरूप समजावून सांगितले. आमचे बोलणे चालू असतानाच मालकीणही बाहेर आली. मालकीणही फार काही कळत नव्हती. तिनेही सर्व काम समजावून सांगितले आणि त्याच दिवशीपासून मी कामावर हजर झालो. पण त्या घरात एक नियम होता. नोकर म्हणजे नोकर, माणूस नाही. कोणतीही इज्जत नाही आणि प्रेमाचे 2 शब्दही नाहीत. माझं नाव कमी, पण माझं काम जास्त होतं. मी सकाळी लवकर उठायचो, तेव्हा कोणीही उठलेलं नसायचं आणि झोपायचो मात्र सगळ्यांच्या नंतर. पण कोणी विचारायचं नाही, समीर थकलास का? किंवा त्याला कधीही एखादा चांगला पदार्थ खायला देत नव्हते. कंटाळा आला असेल म्हणून थोडा आराम कर, असेही कधी त्याला ऐकायला मिळाले नाही. कारण थकवा फक्त माणसांना असतो, नोकरांना नाही. मी सर्व काही ऐकत होतो. घरातल्या चर्चा, त्यांचे निर्णय, त्यांचे दुःख. पण माझं दुःख भिंतींनीही ऐकलं नाही. तिथे काम करायला मन नको नको म्हणत होते, पण मजबुरीमध्ये सर्व काही करावे लागत होते. रोज येणारा दिवस असाच निघून जात होता. एके दिवशी त्या मोठ्या बंगल्यात पहिली कुजबूज सुरू झाली. ती म्हणजे माझ्याबद्दलच. संध्याकाळ होती. मी पाणी घेऊन जात होतो. तेवढ्यात मालकांनी आवाज दिला, समीर इकडे ये पटकन. त्यांच्या आवाजात राग होता. तसा मी त्यांच्याकडे पळत गेलो आणि मागे हात करून उभा राहिलो. समोरच मालकांची मुलगी उभी होती. शिकलेली, स्वच्छ कपडे घातलेली आणि माझ्यापेक्षा हजारो पावले पुढे असलेली. मी एका प्रश्नार्थक नजरेने मालकांकडे पाहिले आणि पुन्हा मुलीकडे पाहिले. डोळे मोठे करत मनातील राग बाहेर काढत ते माझ्यावर जोरात ओरडले, इथे तू नोकर आहेस, नोकरासारखेच राहा. जास्त शहाणपणा करायची गरज नाही. त्याचा अर्थ मला काही कळला नाही. ते असे का बोलले असावे, याचा मी विचार करत होतो. मी त्या मुलीकडे कधी वाकड्या नजरेने पाहिले नाही.
तिला कोणताही त्रास दिला नाही. पुन्हा माझ्या लक्षात आले की मालकांच्या मुलीविषयी आणि माझ्याबद्दल मालकांच्या मनात काहीतरी गैरसमज झाला आहे. मी डोळे खाली घालून उभा होतो. रात्रभर झोप लागली नाही. सतत काही ना काही डोक्यात विचार येत होते. आपली काय चूक झाली हे काहीच कळत नव्हते. पण कुणाच्या तरी नजरेत ते दृश्य वेगळंच होतं. दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरात कुजबूज सुरू झाली. आजकाल नोकरांवर भरोसा ठेवू नये असे शब्द माझ्या कानावर पडले आणि त्या वाक्यानं माझ्या छातीत पहिला ओरखडा पडला. मनामध्ये सतत भीती वाटू लागली. मी आता जरा जास्तच सावध झालो. डोळे खाली घालून सर्वांशी मोजक्या शब्दात बोलून अंग चोरून मी त्या घरात वावरत होतो. कारण मला कळलं होतं मी चुकलो तर नाही, पण मला चुकवणं फसवणं खूप सोपं आहे. माझ्या आईचं वाक्य आठवत होतं, आपली इज्जत आपल्याकडेच असते. पण ती इज्जत दुसऱ्यांच्या हातात गेली की काय होतं हे मला माहीत नव्हतं. मी प्रामाणिकपणाने त्या घरात काम करत राहिलो. पण त्या दिवशी घरात वेगळेच वातावरण होते. कोणीच हसलं नव्हतं. दार जोरात बंद झालं. मालकांच्या मुलीच्या रूममधून रडण्याचा आवाज येऊ लागला. एकत्र झालेले सर्वजण होते आणि मग माझं नाव घेतलं, समीर, आत ये. त्या खोलीत हवा जड होती. सर्वांचे डोळे माझ्यावर होते. कोणी माझ्यावर ओरडलं नाही, कोणी मारलं नाही. पण सर्वांचे ते मौन, तेच सर्वात भयंकर होतं. मी घाबरलेल्या चेहऱ्याने मालकांकडे बघितले. त्यांनी मला विचारले, तू काही केलं आहेस का? हा प्रश्न नव्हता, माझ्यावर केलेला आरोप होता. कारण उत्तर आधीच ठरलेलं होतं. मी म्हणालो, माझ्या आईची शपथ, मी काहीच केलेलं नाही. पण गरीब माणसाच्या शपथीला किंमत नसते. मुलगी ओरडून म्हणाली, अरे खोटे का बोलतोस आता सर्वांसमोर? जे काही केले आहेस ते तूच केले आहेस. तिच्या त्या शब्दांनी मी शांत झालो. काय झाले आहे हे मी त्यांना मोठ्या आवाजात विचारू शकत नव्हतो, कारण मी त्या घरी नोकर होतो. तरीही मी माझी बाजू दाखवण्यासाठी मी म्हणालो, खरंच मालक, जे काही झाले आहे ते मला माहीत नाही, पण मी काहीही केलेले नाही. जे काही झाले होते ते सर्व मालकांच्या मुलीने माझ्यावर ढकललेले होते. पण खरे कारण हे होते की तिचे कोणासोबत तरी अफेअर चालू होते. ती प्रेग्नेंट होती. सत्य समोर आल्यावर तिने या सगळ्यात तिच्या बॉयफ्रेंडला वाचवण्यासाठी मला त्या जाळ्यात अडकवले होते. म्हणजेच तिच्या बॉयफ्रेंडने आता तिला धमकी दिली होती, जर यामध्ये माझं नाव घेतलं तर तुझे फोटो मी सगळ्यांना पाठवीन. स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी तिने मला यामध्ये ओढले, माझी काहीही चूक नसताना. आणि त्या क्षणी मी घरात उभा होतो, पण समाजाबाहेर फेकला गेला होतो.